मीरा, एवढा बयापणा असते काय? का याचा आई मले का काही मी येऊन राहिली आज का फोन करून सांग ना का काही ते काम नाही आहे काय? चुकलं नाही काही तुझं? आई मले काय वाटलं अचानक जाऊ बा तर तुम्हाला खुशी होईल म्हणून मग मी काही सांगितलं नाही. हे मले 3-3 वेळा म्हणे आईले फोन करून दे, आई बाबाला फोन करून दे, पण मीच नाही म्हटलं त्याले. नाही तर ते म्हणे अरे हो वाटलं बरोबर आहे. तसंच आम्हाला वाटलं का खुशी होईन बा मीराले, जाऊ आपण तर आपल्याला पाहून तिला लगेच खुशी होईल. तर आम्ही पहिल्यांदा येऊन राहिलो होतो तुझ्या घरी, म्हणून मग आम्हाला असं वाटलं हाय बा पोरगी घरीच, म्हणून मी फोन नाही केला. नाही तर ते बाबा म्हणे मला फोन करून देऊ म्हणे. आता आम्हाला काय माहित बाबा, गेले तर दुसऱ्या इकडे कुठं, पण आमच्याच घरी या असं माहित होतं काय आम्हाला? फालतूच्या चक्रा झाल्या काय म्हणून जवळ. हा बरेच आहे म्हणून माझे सासू सासरे, आम्ही घरी आलो आणि हे हिंडून राहिले म्हणून. सांग कुठं जात नाही येत नाही, 12 महिने 12 वर्ष मी घरीच राहतो बरं, आणि आजच जायला पाहिजे होतं इकडे. आई काही नाही म्हणत, ते समजून घेते ते ना. तेव्हाच म्हटलं म्हणे जाऊ दे म्हणे मीरा म्हणे, त्याला वाटलं असं म्हणे जाऊ बा तर निघून गेले असं म्हणे. अन पण म्हणे त्यानं फोन लावायला पाहिजे होता म्हणे, पण ते तुमच्यापेक्षा ना मलाच म्हणे त्याच फोन लावा लागत होता म्हणे. त्या फोन लावला असता म्हणे तर ते घरी थांबले असते म्हणे. तो त्याचा चांगुलपणा आहे का ते काही म्हणत नाही बोलत नाही, पण न बोलताही माणसाला तोंड फुटत असते. मग असं वागलं म्हणजे जरासं चांगलं वागत जाय तर पद्धतशीरपणानं, नाही तर मग बस जसं आलं तसं केलं, नाही तर मग राहिलं. स्वयंपाक गिपाक चांगली करत असतं, चांगलं खाऊ घालत असतं का बस. आई मला जसं येते तसं मी करतो, जे नाही आलं ते करतच नाही, आलं ते करत असतं फक्त भाजी पोळी आणि वरण भात एवढंच करतो आई मी. याच्यासाठी तुला म्हणून मी शिकून घेऊ बाई, शिकून घेऊ बाई, शिकायचा पत्ता नाही. आई करतो मी बरोबर, हा सगळं बरोबर करतो म्हणे मी. हे होय काय मग तुझ्या बरोबर आता? आई तुम्हाला बोलायला आली का हो इथं? बोलायला आली का मला भेटायला आली? मी भेटायला चालली तुले, पण माय बोलणं काम आहे ना, तुला चांगल्या गोष्टी सांगणं काम नाही का माया? तिकून मायच उद्धार होईन ना. त्या जर काही गलत वागले काही केलं तर मायनं असं शिकवलं काय, मायनं तसंच शिकवलं काय, असा उद्धार करतात ना मग लोक. आई मला लोकांचं काय करायला लागते, लोकांचं नको सांगू. माझा माणूस चांगला आहे ना, मी जे केलं ते खाऊन घेते, काही बोलत नाही ना, मला काही म्हणत नाही. हो जेव्हा बोलन ना तेव्हा समजन मग तुले. आता सध्या बोलत नाही, आता नवं नवं काम आहे, आता कायले बोलन ते. आता त्या कच्चंही खाऊ घातलं तर खाते ते, उपाशी ठेवलं तर राहते ते. दुकान लय दूर आहे का जवळ याचं? माहित नाही बाबा मला, मी काही अजून पाहिलंच नाही. आता एखाद्या वेळेस नेईन म्हणे. म्हणे गीताबाई होत्या कनी, तर गीताबाई म्हणे मला घेऊन चाल म्हणे. तर घाई घाई काही झालंच नाही मग त्याला नेणं. तरी तर राहिल्या बरं ते 7-8 दिवस, पण नेणं नाही झालं त्याला. तर मग राहिलं तर मग आता पाहू म्हणे नंतर. नाही तर मी गेली असती गीताबाई सोबत, तर मग मला पाहायला भेटलं असतं. आई काय म्हणते शुभांगी ताईचं, काय म्हणते? चांगलं आहे? चांगलं म्हणजे काय, आता चांगलंच म्हणा लागते, चांगलं नाही म्हणत तर काय म्हणतं. आता चालू आहे बाई, काय चालू आहे काय नाही आपल्याला काही सांगत नाही हुंगत नाही, तर काय माहित आहे. आता गावातून ऐकू येते काही खबर आपल्याला का त्याची माय जरा हे करते म्हणून, श्यामची. तुला तर माहित आहे त्या बुढीचा स्वभाव कसा आहे तर. अहो नाही नाही म्हणते का ती आजी आता? नाही नाही गी नाही म्हणत, पण तिला पाहिजे पैसा, ह्या बाई पैशाची लोभी. आणि आता ह्या काळात हुंडा भेटून राहिला काय? पोरगी भेटली हेच तर लय म्हणा लागते. एवढी चांगली पोरगी भेटून राहिली तर ते बुढी जरा नाटकं करून राहिली आतापासूनच. असं नाही करण मी, तसं नाही करण मी, तिला करा लागल आणि असं तसं. अरे आल्यावर मग ते माहीत पडते. 2 कामं तिनं केले 2 कामं त्या केले तर काय बिघडते? काही बापा नासूल्या कामासाठीच भांडतात लोक. आई मग कधी करतो म्हणते लग्न? लग्नाचा काही विषय नाही निघाला काय? लग्न आहे ना उद्याच आहे, तेच करून राहिले घरातल्या घरात. आपल्याला बाई बोलावलं नाही ना, काही नाही. बोलावलं असतं तर गेलो असतो, आपल्याला म्हटलंच नाही त्याने या म्हणून. त्या बाबालाच तर मान नाही दिला. हो ना, त्या काका बाबावर किती बदलला तर. आई आता ते काही लग्न काकाच्या घरचं बाई काय, हा काकाच्या हातचं असतं तर काकानं बोलावलं असतं. ते आता त्याच्या काकूच्या साठी आहे ना सगळं, जया काकूच्या हाती. तिची आई म्हणे बाई मला ये जा म्हणे बाई लग्नाले म्हणे. आल्या तेव्हा आल्या होत्या की नाही आपल्या घरी, तर म्हणे ये जा म्हणे, दोघं ये जा, पोरीले आण जा, हा सारीले आण जा म्हणे. आणि आता लागून तर मग तवाचे गावाला गेले, मग तिथून काही दिवसांनी आले वाटते बाबा वापस अजून, गावातले कामं धंदे येते करून. तर मग आता काय माहित काय झालं, तर आता काही त्यानं म्हटलं नाही बाई या म्हणून. म्हटलं असतं तर गेलो असतो. काही त्याचं घरातल्या घरात आहे ना, तर नाही बी गेलं तर चालते. काय जाऊन फायदा आहे तिथं? नाही तर ते तर जे होणार आहे ते होणारच आहे. पोरगाही चांगला आहे पोरगी चांगली आहे, मग काय एवढं लोट घेत बसा लागते. अहो हे शुभांगीले भेव लागून राहिलं सारं. शुभांगीले काऊन लागून राहिलं भेव? ते पोरग याचं, ते पोरग म्हणते गावात विचारे म्हणते तिच्या मायबापाले. हा तिच्या आईनं सांगितलं त्या दिवशी. कोणतं पोरग? अहो ते तिच्या गावातलं, शुभांगी लग्न करणार होती त्याच्यासोबत, ते पोरग. आई म्हणजे ते पोरग गावात आलं होतं काय? आपल्या गावात नाही आलं, तिथं म्हणते त्याच्या गावात तिच्या घरी गेलं होतं म्हणते. का पोरगी कुठं गेली बा, एवढ्या दिवसाची आहे नाही तर म्हणजे माझ्या धाकानच कुठं नेऊन ठेवली का काय केली, तर त्याच्यासाठी वय चालू होतं म्हणते. तर तिची माय भेली आहे आणि ते पोरगी म्हणजे बा इथं येईन काय इथं, असं तसं चालू आहे. आता बाई त्याच्या घरी गेला तर तो इथं येऊ शकते, काऊन नाही येऊ शकत? यायचा पिछा करून नाही येऊ शकत काय तो? का आला बा गावात हिचा पत्ता लावला म्हणून? आई पण आता तिला भेव नाही आहे काही, तिनं श्याम काकाला सगळं सांगून दिलं आहे का असं असं होतं, पण काहीच नाही होतं बा म्हणून, लग्न करणार नव्हती ते असं सगळं सांगितलं.
सांगितलं तरी माणसाच्या मनात शंकाच राहते. किती काही सांगन ना किती काही करण, तरी बी त्याच्या डोक्यात एक डाव फिट झाला ना ते फिटच होते म्हटलं. चाल बाई पटापट जातो ना वरतून कधी कपडे घेऊन येतो, नाही तर हे पोरगं उठून जाईल तर मग पायऱ्या पायऱ्या चढून नेर वरतं यायला पाहिजे. कोण ना कोणी राहते घरी तर त्याच्यावर लक्ष ठेवते. आज कसं कोणी घरी नाही, त्याचा बापही नाही, त्याचा आजोबाही नाही, आणि त्याची माय गावाली आहे. आता एकटीलाच मला तरी पाहा लागते. उठले काले उठला काय ह्या? उठला काय बाबू तू? झोपला होता ना बंटी? पैसे नाही ना रे दादा, पैसे नाही पाहिजे काय दुकानवाल्याला द्याले? आपल्याला दिन काय तो? हा, तुला चिप्स पाहिजे, चॉकलेट पाहिजे, फुकट दिन काय दादा तो आपल्याला? पैसे घेईन ना. मग पैसे आहे काय? माझ्याजवळ पैसेच नाही रे दादा. पैसे काय करावं बाबा, याले सारं माहित राहते. घरात कोण कायच्यात काय ठेवते सारं माहित राहते याले. आता याच्याजवळून काय लपू मी? पाणी येईन तर इकडे कपडे ओले होऊन जाईल, याले नेईन तर पडला सवरला तर तिकडून मलाच विचार. इथं तर माझ्या जीव मला तोलत नाही. याले नेऊ का मी जाऊ? नाही रे बापा, डोकं नाही दुखत नाही मला. ए माझ्या जीवाला घोर लागलाय सारा. थांब मी तुझ्या माईले फोनच करतो आज. ये म्हणून बापा लवकर ये म्हणून, लवकर ये. कातावली म्हणून मी बापा. माय लेकरं सांभाळले बापा, पोरगही सांभाळलं, पोरगी सांभाळली, 2 लेकरं सांभाळले. पण आता माझ्याकडून एकही नाही सांभाळणं होऊन राहिलं. काय आता आजी आजी करतो राजा? जरासा झोपून राहिलं मा. झोपत नाही, झोप नाही येत मला, झोप नाही येत मला. आई पाहिजे, आई पाहिजे, आई. हो तुला आई पाहिजे तर तुझ्या आईला मी फोन लावतो आज. फोन लावला म्हणजे ती येईल उद्या. उद्या येते का आजच्या आज येते. मी तिला फोन लावतो, येऊन जाय म्हणून. आता गमून नाही राहिलं म्हणून बंटीले. आई पाहिजे, आई आई. आम्हीच ठेवायला लावलं रे तुले. कसंही चालला होता, नेत होती बरं ते. राहू दे म्हटलं बापा, तो राहते म्हटलं माझ्याजवळ तर. आई मी काय म्हणतो, ते वर्गणीवाले पोरं येईन म्हटलं, गणपतीची वर्गणी मागन कनी तर त्याला देऊन देजो म्हटलं. 501 रुपये देऊन देजो त्याला. गणपतीची वर्गणी आतापासून करते काय रे जमा? मला वाटते 14ला बसते ना गणपती. 14 ऑगस्टला बसते ना. टाईम आहे ना अजून. आई टाईम आहे, पण त्याला मूर्ती बुकिंग करणं राहते आणि ते स्टेजवाले देणं राहते. तिथं ते छत नाही लावत काय, म्हणजे त्याला स्टेज नाही बनवत काय गावात गणपती बसवायचं, तर मग पैसा नाही लागत काय? मग ते कुठून देतील पोरं पैसे? मग पूर्णच गावातली वर्गणी जमा करते. हा म्हणजे मग याच्यातच होऊन जाते, आणि मग गती करतात मग ते. बरं देऊन देईन ना, 501 रुपये देऊ ना. हा देऊन देजो 501 रुपया. मी काय म्हणतो, माधुरीने फोन लावला होता का त्या? नाही रे, मी फोन नाही लावला, पण आता फोन लावतच होती. ह्या पण ती म्हणते मला आईच पाहिजे म्हणते. आता याला आता एवढे दिवस आईची आठवण नाही आली, पण आता येऊन राहिली त्याला आज. तर मी काय म्हणतो, तू लावून दे बाबू फोन तिले. येऊन जाय म्हणा उद्या. उद्या येऊन जाय म्हणा सकाळी उठून. आजच बोलावून घेतो ना मग. आजच येऊन जाय म्हणून. 2-3 घंट्यात ते नव्हती तिचं. नाही आज नको बोलवू, आताच्या आता होत नसते, रात्र होते. आणि काय करतं रातबेरातचं तिले बोलवून इथं. उद्या यायचं म्हणा तिले. बरं आई ठीक आहे, सांगतो तिले. सकाळी निघून जाय म्हणून आणि येऊन जाय म्हणून. तू याच्यावर लक्ष ठेव जरासा, मी वरतून कपडे काढून आणतो. ह्या कणी मला सोडूनच नाही राहिला. एक तर आई पाहिजे म्हणते, नाही तर दुकानात चाल म्हणते. सांग आता याले काही दुकानात फिरू काय मी आता गावातले? तू राहू दे त्याले, तू घेऊन ये, मी पाहतो त्याले. बरोबर ऐकते तो. नाही ऐकत ना रे तो. बाबू इकडे रे बंटी. आई जाय तू आता. हो येतो मी, जाऊन येतो. बाबा कुठे चालली आजी? अरे येते आजी. ये तिकडे वाघ आला म्हणते. वाघाला हाकलून येते आजी. आई पाहिजे नाही तर तुले. हो खाऊ दे मला, नाहीतरी बंटी त्रास देते ना, तर खाऊ दे म्हणा आजीले वाघाला. नाही बाबा नाही. चाल बसू आपण आता इथे सोफ्यावर बसू मस्त आजी येईपर्यंत. दुकानात चला बाबा. अरे काय आहे दुकानात राजा? जॅकेट पाहिजे. अरे डायरेक्ट तिथं जाऊन बसला तू? बाबा मी इथं बसलो. मी माखा. तिथं बसू नाही, लागून जाईन बरं. पडून जाशील. पडते तर मग लागते. हे खाली. मी बसतो बाबा. मी बसतो इथं. तिथं कायले बसवलं रे गोपाल त्याले? आई मॅने बसवलं त्याला, तोच बसला जाऊन तिथं. मी इथं बसतो करून. अरे उतर खाली, उतर रे बाबू रे, उतर खाली. इथं बसतो मी. त्याच्यावर पहिले लक्ष ठेवतो बाबू. हा बाई ध्यान आहे त्याच्यावर. मीराचे आई बाबा आले म्हटलं. असं काही आले बटे? दुपारचे झाले होते. हो मग बोलावं लागेल ना आपल्याला. आपल्याच घरी होते दुपारी ते. असं आले होते आहे ना? हो हे दोघं घरी नव्हते ना. काऊन कुठे गेले होते हे? हे गेले होते तिच्या माईच्या इथं, आणि तिचे माय बाप आली यायच्या इथं. ती येतं अजिबात झालं येतं. तिने जेवायला सांगून द्यायचं मग. आज आयानं लागते तर सांगून दे मला, मी आणून देतो. राहत नाही म्हणते ते. आता आले ना राहत नाही म्हणते, रातभर राहत नाही म्हणते. नाही म्हणे पा म्हणे. आता पोरीनं जवळनं म्हटलं तर राहिले तर काय माहित. बाबा राहीन ना, रातभर राहीन ना. मी आणतो बोलावून ते जरा भरानं जातो जरासा तिकडे. हो पाय जा बोलवून येत असं तर. मी जर नाही गेलो ना तर तो स्वतः येते माझ्या भेटीले. आई पाय मी स्वयंपाक घर कसं केलं आता. पहिले कसं होतं, चांगलं केलं हो, मस्त केलं आता तर. पण ह्या पसारा उचलत जाय बे मीरा तू. तुला पहिले अशी पसाऱ्याची सवय होती, आणि आताही तशीच आहे. जराशी पद्धतशीरपणे वागत जाय. हा हे पसारा पुरा उचल वाचल करून ठेवा मस्त. एवढं साजरं घर आहे तर अशी गह्याटा नको ठेवत जो घरात.
चांगलं ठेवत जाय घर. फक्त काय म्हणते तर स्वतःला साबर सुवर करण्यातच नको वेळ घालवत जाऊ. जराशी घरातही चांगली राहत जाय, घरही चांगलं ठेवत जाय, अन स्वयंपाकातही चांगली बन. कोणी आलं गेलं तर 2 घास जेवलं पाहिजे आपल्या घरी. आई करत नाही का हो मी? आता लग्न झालं तेव्हापासून आम्ही काय बाहेर जेवायला चाललो काय? एक डाव तर नाही गेलो कुठंच, घरीच जेवून राहिलो. मग तू सांग, स्वयंपाक करून राहिली असं तेव्हाच जेवून राहिलो ना घरी. बाई मीरा, तू हातचा स्वयंपाक मला माहित आहे तू कशी करत, तर घरी जशी करे तसं इथं करत असन, पण पद्धतशीर करत जाय. त्या माणसाने म्हटलं पाहिजे का नाही बा येते इले चांगलं, आपल्याला चांगलं खायला भेटते. एक तर बिचारीला लहानपणापासून आईची माया नाही भेटली, आईच्या हातचं जेवायला नाही भेटलं, निदान बायकोच्या हातचं तर चांगलं भेटलं पाहिजे. नाही तर मग म्हणशील काही मला बोलतच राहते, पहिलेही बोले ना आताही बोलते. मी त्या चांगल्यासाठीच बोलतो. आई अशी आहे तू, खरंच पोरेच्या आई येते ना तर मस्त घरदार पाहिजे, मस्त आहे, असं आहे तसं आहे, चांगलं चांगलं सांगते, चांगल्या गोष्टी करची इकडच्या तिकडच्या. आणि तू अशी आहे का मलाच उलटी बोलतो. तर बरं झालं का मी न सांगता आली तुझ्या घरी, म्हणजे मला पाहायला भेटलं का तू किती पसारा मांडतं ना काय करतं. मी जर सांगून आली असती तर हे पाहायला नसतं भेटलं ना मला. पाय ना त्या स्वयंपाकघरात काय पहिले होतं स्वयंपाकघर साधं सुद्धा, आता चांगलं करून दिलं त्या पाहुण्यानं. तर आता तर चांगलं राहायला पाहिजे, चांगलं ठेवायला पाहिजे. अहो आई, याचं पूर्ण काम झालं का नाही? आणि मग त्याच्यानंतर मी 2 दिवस इथं काम केलं, तर ते तसंच राहिलं. आता करत होती तर मला आली आठवण. तर मी काय म्हटलं, चला म्हटलं आपण आईच्या घरी जाऊ म्हटलं. तर मग हे म्हणते चल म्हणे. मी फुगून बसली होती. मी म्हणून मी जेवतही नाही आणि मी काही करतही नाही. मला आईच्याच घरी जायचं आहे म्हणून. एवढं कायले फुगा लागते, आणते ना ते. अरे त्याला कामधंदे राहिले तर काय तुला घेऊनच फिरण काय ते? आई तसं नाही, मला कधी लय आठवण आली होती तुमची दोघाची. मग मी म्हटलं चल म्हटलं भेटच घेऊन घेऊ म्हटलं आई बाबाची, म्हणून यासाठी मी केलं होतं. ते नाही म्हणे. आणि मग तिथं गेलो होतं, मग दरवाजा बंद दिसला. मग मी मन भरलं नाराज झालं होता. आई ते चुकलं ना, तर फोन करायला लागत होता मला एखादा. आता मी नाही केला तर नाही केला, पण त्यात करायला लागत होता. आई आम्ही तिथे येऊन राहिलो आई. आता मी म्हटलं तू घरीच राहतं, तू जात नसतं कुठं, आणि आजच कुठं जाशील असं माहित आहे काय मला? म्हटलं बाबा तर जाते जंगलात, आई म्हटलं घरीच असं म्हटलं. आता तुला कधी यायचं असलं तर फोन करत जाय, माझ्याजवळ फोन आहेच ना. आता तुझा फोन तर मलाच भेटला, तर त्याच्यावर फोन करत जाय मला, आणि तेव्हाच मी हे करत जाईल. आणि तू काय अचानक आली तर मग मी काही करणार नाही रे बा. चला निघतो मग, आता लय टाइम झाला ना, मग तिकडे संध्याकाळी होऊन जाईन आम्हाला निघाले. कायले काही करतं बाई जायची, थांब ना आता रात्रभर. पोरीच्या घरी आली आणि अशी चालली, मला वाटत नाही का तू राहिली पाहिजे म्हणून आता रात्रभर. बाई मीरा थांबत तर नाहीच माय, ते बाबा तर नाहीच म्हणे, घंटाभरासाठी जाऊन येऊ म्हणे. दिवसभर तरी थांबलो आम्ही, त्यानं अर्धा दिवस ढोरं चालले आणि अर्धा दिवस इकडे आलो आम्ही. आई इनमिन 2 घंटे नाही बसले होते मी माझ्या घरी, आणि चाललो करता. बाई मग फुरसत नाही, 2 दिवसच्या सुट्ट्या काढून तवा राहीन तुझ्या घरी. आता तर नाही होत, बरसात पाण्याची दिवसाही एकतं तिकडे वावराचंही पाहा लागते, इकडे ढोराचंही पाहा लागते. आणि ते लग्न आहे उद्या तिचं शुभांगीचं, तर किती नाही म्हटलं तोंड दाखवायला तिथं जास लागन बोलावलं म्हणजे. नाही तर म्हणून पाय म्हणून त्या काकूचं तर काही घेणं देणं नाही, पण त्या काकानी म्हणून काय ऐन म्हणून माझ्या साईचं लग्न आहे, अन माझ्या भाऊ न भाऊजाई म्हणून पोरीच्या इथं चालले गेले म्हणून. हा तर तुम्ही पहिले सांगितलं थोडी, म्हणा म्हणता नाही येत काय? मला ते एक फोन नाही केला माहिती ना एवढ्या दिवसात. तसंच राहते ते. झालं आता तुझं लग्न झालं, तिचंही जुळलं, ते कायले तुला फोन करन. नाही करेतच बरं आहे. जराशी हेच आहे ते, चालूच आहे ते. हा मांगल्या दिवशी माहित नाही काय त्या सुनीलरावच्या मांग बोलायला कशी करत जायचं, मी पाहिलं होतं बाई तिला. कुठं आई काही बी बोलत राहतं तुम्ही. ते सुनीलराव बोलते तरी काय कोणासोबत, हे नाही बोलत, पण हे तर बोलते ना बाई. जाऊ द्या, इथे ताई चांगली आहे तशी. आता जोडलं तिचं लग्न, आणि ते श्याम काका बी चांगले आहे. झालं आता त्याचं मस्त जमलं. हो पण ते बुडी खतरनाक आहे ना माय, श्यामची माय. हा मी तर म्हणू इथं नाहक देऊन राहिले म्हणू, पहिलेच नाही म्हटलं होतं मी. आणि तो काही मायच्या शब्दाच्या बाहेर आहे काय? त्या मायनं जर म्हटलं असं कर तर तसाच करते तो, काही नाही होते बरोबर सगळं. ते काही बुडी काही लय दिवस जगणार आहे काय? म्हातारी जायते, मरणच आज नाही उद्या, मग सगळं शुभांगी ताईचंच होऊन जाईल. नाही हो कडक आहे ना बुडी, अजून काय झालं तिले चांगली म्हणते. आता आपल्याला तरी माहित, पण तिच्या बाजूने ते राहत नाही काय हो शशिकला. ते म्हणे म्हणे बापा म्हणे मी गेली येते तिकडे, मला काय म्हणे का म्हणे तुम्ही नाही का म्हणे याच्यात म्हणे. मी म्हटलं नाही बापा, म्हटलं आम्हाला काही माहीतच नाही म्हटलं याच्यातलं. तर म्हणे ते तर म्हणे बुडी भल्ली कुरकुर करते म्हणे, त्यानं काही दिलं नाही, असं नाही तसं नाही, पोरगी आणून घातली आमच्या घरात, अशी बोलते म्हणे बुडी. हाव काय अशी म्हणे काय? ते बुडी आहेत तशी, पाहिलं नाही का आपण आता किती डाव काम गिम पडलं ना, ते एखाद्या डाव गेलं तर काही दे नाही ना ते, म्हणूनच नाही गेली बापा मी. म्हणे त्या काका चल जा म्हणे तिथं दादा वहिनी, पण मी म्हटलं काही कामाची गोष्ट नाही, यायलाच जाऊ द्या म्हटलं तिथं, घरदार पाहायला गेलत्या नाही. तर तुझी काकू गेली, काका गेला, ते तिचे आई बाबा गेले, आणि बस झालं ते 4 जण आले घरदार पाहून पोराचं. एवढे वर्ष झाले पण त्या घरातलं पुरं घर नाही पाहिलं त्या श्याम काकाचं, त्या आजीच्या यानं. अहो थोडी उगा मुगा बसते आता, का त्याचे पहिले गाजलं नाही का साऱ्या गावभर, आणि तोच कायले कल्ला करते, म्हणून तिने एवढं सांगितलं. तो चुपचाप आहे, नाही तर चुपचाप राहिला असता काय तो. सज्जन त्याचं ढोंग हे केलं असतं त्यानं, दिंडोरा पिटला असता गावभर, आम्ही सज्जन आम्ही कायच्यात नाही, असं नाही तसं नाही. आई जे जुनं पुराणं झालं कोणाचं कायले उखरावं आपण, त्याचं ते बात बसन जे करायचं आहे ते. अरे चला, चालत नाही काय? उशीर होऊन राहिला ना. कुठं मामाजी, कुठं जायला लागते आता? आता कुठं नाही झालं का, मुक्काम करायला लागते आता. अमाय जवळ आले वाटते हो मीरा. होय आले ते.
झालं असं त्याचं काम, दुकान बंद केलं असं, येऊन गेले असं. तसे तर लय उशिरा येते, 5-5:30 आले, पण आज लवकर केलं ते ना, पाहुणे आहे म्हणून. चाल मग आता जवळसोबत भेट घेतो ना, निघतो बाई आम्ही. मामीजी काय म्हणते मामाजी पाय ना, असं सोबत असते काय बा, जमते काय असं? पहिल्यांदा आले तुम्ही आमच्या घरी आणि चालले चालले करून राहिले घंटाभरातच. आता मी काय सांगू बा, तुम्ही पहा आता सासरे जवळ काय आहे काय नाही तुमचा विचार. मामाजी आता मुक्काम करून घ्या, लागून तर उद्या चालले जा जवळ बा. कसं आहे हे पा, आजही मी ढोरं म्हटलं अर्धेच चालून आलो म्हटलं थोडा वेळ, उद्या म्हटलं त्याला सांगितलं का येतो म्हणून. वाटप आहे ते. कसं आहे दुसरं कामावर नाही गेलं तर चालते, पैशाचं मोल नाही म्हणे बाबा, मी पैशासाठी चाललो, पण ते जनावर उपाशी राहते ना, आपल्या भरोशावर राहते ते, त्याचं आहे मला थोडीशी चिंता. मामाजी कसं आहे आता, एक दिवस इकडे का तिकडे घरच्याही चाऱ्यावर राहून जाते नाही ना, अजून चराई नाही लोक जवळ. लोक असे तक करते, एखाद्या दिवशी जर सुट्टी घेतली ना तर विचार पडते त्याले, लागन तो 8-15 दिवसानं अजून येतो आम्ही, मग लागून तो 2 दिवस राहील, 2 दिवसाच्या सुट्ट्या काढून मग हे कडव गिळव निघून जाते पण यायनं टाकलेला, तर मग भरपूर चालत राहते त्याले. मीरा काय म्हणतो मग आता याच्यावर? आई बाबा तर नाही म्हणते बा, तू ये थांबतच नाही म्हणते काही केल्या. मी काय सांगू आता, मी तर म्हणून थकून गेली त्याले, का जाऊ नका जाऊ नका म्हणून, पण तरी म्हणते जातोच म्हणते. आईलाही म्हटलं मी एकट्यात, आई म्हटलं थांबून जा म्हटलं आजच्या दिवस, मग आई बी तशीच म्हणून राहिली. मी म्हटलं आता जेवाचं कर म्हटलं मस्त, अन आता मग काम आहेच म्हटलं मामाजीचं आणि मामीजीचं, तरी मी दुकान गिकान लवकर बंद करून आलो बरं. हो तर नाही तसंच म्हटलं, मी म्हटलं स्वयंपाक करतो म्हटलं, रात्रभर मुक्काम करा, लागन तर उद्या चाले जा म्हटलं. येतो ना जाऊ, आम्ही 8 दिवसानंच येतो, लागून तर 8 दिवसानं 2 दिवसासाठी येतो. हो लागून तर मग तयार ठेवता तुम्ही, काय करायचं आहे काय नाही, जे करायचं असेल ते करजा आमच्यासाठी. पण आता सध्या जाऊ द्या बा आम्हाला. आता कसं पुरीची आठवण आली तर येऊन गेलो उभ्या उभ्या. मी पहिली गोष्ट तर कुठं जातच नाही. आता पहिल्यांदा आता पुरीच्या इथं आलो तरी हे लय मागं लागली होती, चला नाव करून, म्हणून म्हटलं चल येऊन जाऊ म्हटलं लेकाले जाऊन. आणि त्याच्यात ते हे नाही काय आपला इथे मीराचे काका, तर त्याच्या साईचं लग्नही आहे गावातच, आरच टाकली असं घरातल्या घरात, तर तिथेही जाणं आहे अजून आपल्याला. ते कसे म्हणून मग काय येईल माहित होतं म्हणून चालले गेले म्हणून पोरीच्या घरी. मग बोल नाही पाहिजे ना, मग लागून तर अजून येतोच आम्ही 8 दिवसानं. तर ठीक आहे मामाजी, आता तुम्ही असे म्हणता बा, आता मग काय म्हणू मी, काही म्हणू नाही शकत. ठीक आहे ना बा, आता मग हो हो लागून तर तुम्ही येऊन जा, आणि तुम्ही थांबा लागून तर 2-3 दिवस दोघेच नाही या मस्त. नाही आता मै लय नुकसान झालं ना मामाजी, मी किती दिवस झाले पहिले दुकान बंदच होतं या लग्नाच्या याच्यात, मग आता इकून तिकून धंदा कमी होऊन गेला, आता थोडंसं रोलिंग लागलं, आता बंद ठेवायला पुरत नाही. नाही नाही तर काय तर बंद नाही ठेवायला पुरत ना, आपली रोजी रोटी आहे ती. नाही तर काय तर लय यानं लय संघर्षानं हे केलं मी उभं सगळं, आणि एका एकी जर सगळं ठप झालं तर मग माणसाला हेच होते ना. नाही जवळ बा, मेहनत करत जा मस्त, तुमच्या मेहनतीला यश मिळते, मेहनत केल्यानंच यश भेटते माणसाला. हो बा, आपलं सगळं मेहनतीच आहे मामीजी, आपण कधी कोणाचं नाही करत म्हटलं. हो ना, मेहनतीच घ्यायला लागते आपल्या, तेच सरत नाही माणसाले. नाही चला मग आता निघतो म्हटलं आम्ही, आता आता घंटाभर थांबा ना मग. नाही आता थांबत नाही, रात्र होते मग. आता त्या नामदेव भाऊले जराशा भेटून घेतो, आले असं ते आता, तर त्याला भेटून घेतो जरासं, आणि मग लागून तर निघून जातो. बरं बरं ठीक आहे, चला ना मग तिथपर्यंत मी येतो, आम्ही दोघं येतो. मीरा दरवाजाला कुलूप लावून दे, आणि चल आपण काकाजीच्या इथं जाऊ, थोडंसं भेटून घेतो म्हणते ना मामाजी मामीजी, आणि मग निघून जातो म्हणते तिकूनच्या तिकून, तर मग तिकडे मी पोहोचून देईन, तू थांबतो काकूच्या इथं, मग मी तिकून येता तुला घेऊन येईन. ठीक आहे ना, चालते चालते, चला. चला मामाजी मग. हो हो चला चला. काय बा आमच्या घरी जेवली नाही तुम्ही, आम्हाला काही चांगलं लागून राहिलं, आणि जीव ना आता का दुसरे थोडी हवं आपण, एकच आहे, येणंच आहे आम्हाला, आता येणं जाणं करणंच आहे. ठीक आहे ना बा, आता तुम्ही म्हणता तर चला नामदेव भाऊ, येतो मग बा आता. मग आणि आलो होतो, बाई होत्या घरी, तुम्ही काही होते नाही, तर मग बाईची भेट घेतली, तर येते म्हणे जरा बऱ्यानं. मग आता जाता जाता म्हटलं बा भेट घेऊन जाऊ म्हटलं, मग चाललं आता मग भेटून. असं कसं हो राजो, जमते काही शोभते काही तुम्हाला? आले कसे चालले कसे, असं नाही जमत असते. थांबून जा आता, मुक्काम करा आता, नाही पोरीच्या घरी तर इथं करा. काय रे सुनील, काऊन काय म्हणते सासरे? राहत नाही म्हणते काय? नाही ना काकाजी, राहत नाही म्हणते ना. किती मिनटा केल्या बा, नाही केल्या, मीरा नाही केल्या, नाहीच म्हणते, जाच लागते म्हणते बा, त्याचे तिकडे जनावर वाट पाहिजे म्हणते ना. आता तुम्ही माझ्या जागेवर स्वतःला ठेवून पहा बरं नामदेव भाऊ, तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही तेच काम करता, तुम्हाला माहितच आहे कसं हे होते म्हणून, माहित आहे ना बा. सांगा तुम्ही, तकलीफ होत नाही काय? आणि म्हटलं तर जाच लागते ना वापस. अरे जा लागते, पण काय आपण काय इथे काय बार येतो काय? आज पहिल्यांदा आले तुम्ही एवढ्या वर्षात माझ्या घरी, ते बी पोरगी आली म्हणून. होतं आता येणं जाणं चालूच राहते आपलं. सांगितलं ना मी पोरीले जवायला 8 दिवसानं अजून येतो म्हटलं, मस्त 2 दिवस मुक्काम आहे. मग काही माया बिन ते पोरीले जवायला द्या तुम्ही, हे आपल्याला नाही जमत असं. नाही ना, खरंच येणार आहे ना, खरंच येऊ आम्ही. आता जाऊ द्या बा, आता उशीर होते. हो भाऊ, येईन पण मी सुट्टी नाही टाकली आहे. कसं आहे आता, बाकीच्या कामात राहू नाही गेलं तर चालते, पण जमत नाही ना, ते जाऊच्या बहिणीचं लग्न आहे उद्या. हो, आपल्या लहान गड्याच्या साईचं लग्न आहे ना उद्या, तर तिथेही जावं लागते मला. असं मग उद्या मीरानं सुनील हे दोघं येईन ना मग तिकडे. नाही ते लग्न असं हार टाकून आहे घरातल्या घरात, तर कोणाला काही बोलावलं नाही त्यानं, फक्त दादानं बहिणी या म्हणे तुम्ही, असं सुधाकर म्हणे, सुधाकरनं सांगितलं हे. असं असं ठीक आहे बा, मग आता नाहीच म्हणतात, मग आता काय म्हणा. या मग आता पुढच्या वेळेस आले म्हणजे, मग राहा लागेल पण नक्की. हो हो नक्की नक्की.
मग 2 दिवस राहीन ना मी. हा ठीक आहे मग. या मग वहिनी काय. हो भाऊजी. ते आता जा लागते म्हणून नाही तर थांबलो असतो आम्ही. बाई मीरा बस मग आता, बसा जवळ बा. येतो मग आम्ही आता. हा बाई ठीक आहे. तू आली ना आल्यासारखी वाटून नाही राहिली. आता आली म्हणजे थांबन 2 दिवस, मग तुला आल्यासारखं वाटन. ठीक आहे ना, आता माहित पडते ना आता. खाऊ ना नक्की राहीन आता. चला येतो मग आता. हो मामीजी, हो मामाजी, या मग.